ज्योती चषक 2025 आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात ग्रँड फिनालेचा सामना आपल्या भेटीला येत आहे. लवकरच येईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. खूप चांगली स्पर्धा आपण बघतो. चला मॅचला होईल सुरुवात. या ठिकाणी टाइम काउंट देखील आम्ही स्टार्ट करतोय. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम आणि क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवर इथे सलमान तिथं पंच केला होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक. त्यानंतर वाईडिश मिडऑफ आणि त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल पुढे चालला. त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला होता. एकच सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला आणि तो देखील यशस्वी झाला आणि 2 धाब्यांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो मात्र मयूर 11 खापरी या संघाचं पुढील बॉल. ओहो अगदी तेज रफ्तार गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना गोलंदाज आपण मनोजला पाहतो. वाईट बॉल पंचांनी तपासणी केली. चांगली येथे आक्रमकता स्वीकार करण्यासाठी बॅटर प्रतीक आणि त्याच्या सोबतीला सार्थक याला मात्र इन्व्हाइट केलंय. प्रतीक राऊत आणि त्याच्या सोबतीला सार्थक भांगरत अशी जोडी पाहतोय. शॉर्ट बॉल पूल अँड सक्सेसफुली इथे कनेक्शन प्रॉपरली नाही, एलिव्हेशन नाही आहे आणि या चालू षटकाकडे इथे भास्कर होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि यश इथे संपादित झालं. भास्करला कॅच पकडला जातोय. पहिला धक्का बसतोय. सार्थक भांगरत या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का बसताना मयूर 11 खापरी या संघाला बॅटिंग करत असताना क्रमांक 1च्या षटकामध्ये मनोज कक्षामध्ये थोडी शांतता ठेवा. मनोज मोरेकर बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि प्रतीक राऊत आणि त्याच्या सोबतीला सार्थक भांगरत ही ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती, परंतु सार्थक भांगरत यांनी मात्र आपल्या संघाची साथ सोडली. विशाल पहिलाच बॉल इथे फटका बसला. मिस्टर स्ट्रोक गोल्डन डकचा शिकार होईल का विशाल आणि नो डाऊट इथे पकडला जातोय झेल. यश इथे संपादित झाले. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीम मयूर 11 खापरी या संघाला बसतो. विशाल आल्या पावली परत जातो. बॅक टू द डगआउट. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हरकत नाहीये, सेलिब्रेशन करा, आपला गाव खेळतोय, परंतु थोडस शांत राहा एवढीच विनंती करतो. मयूर 11 खापरी त्यांच्या विपक्ष आपण अम्मी शेलगाव अशी ही मॅच पाहतोय. सध्या 3 बॉल आतापर्यंत फेस केले. 3 बॉल मध्ये तब्बल 2 विकेट प्राप्त केला. गुड बॉलिंग मनोज मोरेकर बॉलिंग ट्रॅकवर. रॅन्डम राऊंड द विकेट. ओह अगदी फुलटॉस होता. ऑन साईडला लेग ग्लान्स केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षण म्हणजेच शॉर्ट स्क्वेअर लेगला होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट बॅकअप खराब होतं. त्यानंतर शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला. तोपर्यंत एक सिंगल इक्वडली गेली. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या आता 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तर नुकताच क्रीडानगरीमध्ये बालकृष्ण दादा भोईर, अक्षय दादा भोईर आणि दीपक दादा भोईर यांचं शुभागमन झाले. त्यांचं देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. हो अगदी पुन्हा एकदा लॉफ्ट ड्राईव्ह केलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. अगदी पुन्हा एकदा चुकी नाहीये. आणखीन एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच मयूर 11 खापरी या संघाला बॅक टू द डगआउट प्रतीक राऊत. बिकट अवस्था संकट आले, कारण की एका ओव्हरमध्ये तब्बल 3 गडी तंबूच्या आश्रयाला जाताना बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाचे पत्त्यांच्या बंगला ढासलावा तशी काय परिस्थिती, म्हणजे तुम चलो हम तेरे पीछे आते अशी काय संकल्पना बनवून ठेवली की काय बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाने सध्या 5 बॉल आतापर्यंत फेस झाले. 5 बॉलमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा आणि 3 विकेट इथे प्राप्त करताना मात्र गोलंदाज मनोजला पाहतोय. वाट बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम टप्पा आणि नियंत्रण शोधला. त्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. हो यावेळी थोडीशी लाईन खराब पाहतोय. पंचांचा क्विकली इशारा नो बॉलचा असेल. खऱ्या अर्थाने
नो बॉल म्हणजेच एका अनुषंगाने एक्स्ट्राची धाव, फुकट धाव इथे मिळताना बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाला त्या खऱ्या अर्थाने फ्रीडचा बॉल असेल. ओहो, बाकफुटवर जाऊन त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर मध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल इक्वडली जाईल. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी हा संघ सध्याच्या घडीला थोडंसं संकट आलंय. प्रथमतः ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये, कारण की P1चं षटक असतो एक आत्मविश्वास निर्भल असतो जेव्हा त्या गोलंदाजाचं की नक्कीच मला गोलंदाजी करायची तर थोडंसं चांगलं एफर्ट द्यावे लागते. परंतु त्याच ताकदीची ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली असते आणि त्यांच्याकडने हवी तशी कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली नाहीये. म्हणजेच प्रत्येक राऊत ओपनिंगसाठी आला होता, त्याच अनुषंगाने सार्थक भांगरत या खेळाडूला देखील पाहिलं. त्यानंतर विशाल यांनी देखील आपल्या संघाची साथ सोडली. पुढील बॉल षटक क्रमांक सेकंड स्पेलमध्ये यावेळेस फटका फसला होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला बीट केला. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा इथे इक्वडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाची पाहतोय आणि सध्या थोडंसं इथे बॅकफुटवर जो मात्र मयूर 11 खापरी या संघ. पुढील बॉल ओहो, इथे पाहिलं तर नक्की चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु त्यानंतर विकेट किपरचं बॅकअप जजमेंट खराब येतंय. तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल. सध्या संत गतीने हलवार पद्धतीने चाललेली धावसंख्या पुढे सरकताना आपण बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाची पाहतोय. यावेळी मित्रांनो विनंती असेल जास्तीची सूचना द्यायला लावू नका. डेड बॉल असेल. ओके, पुढील बॉल ओर द विकेट. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला बॉल इथे फेस करताना आपण गोलंदाज भूषणला पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण जेव्हा मनोज मोरेकर या गोलंदाजाला पाहिलं. ओहो, यावेळी आडव्या बॅटने पोस्ट केला स्लॉट मध्ये. अगदी शेवटच्या मोमेंटला एका हाताने भास्करचं चांगलं एफर्ट पाहायला मिळतंय. वाटबा चांगली फिल्डिंग वॉटर फिल्डिंग अनुषंगाने खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 2 धावा इथे. ओहो, जबरदस्त फिल्डिंग, चांगले एफर्ट देताना भास्कर हा खेळाडू. पुढील बॉल ओर द विकेट. बाकफुटवर जागा बनवून केल्याचा प्रयत्न. त्यानंतर लक फॅक्टर ऑन शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक बीड आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ मिळते. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. आता पाठकट होती, परंतु त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट खराब आलं. परंतु त्यानंतर बीट होताना शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक देखील पाहिलं आणि याच अनुषंगाने हा चौकार जो मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गणेशच्या. 1.5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 या आकड्यावर. पुढील बॉल शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. जागा बनवून केलं, सफल झाला आणि जसा स्लॉट मध्ये आला हाफ ट्रॅकरला पूल केलं आणि पूलला इथे सक्सेसफुली बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो थेट षटकार. त्याला बॉडी बॅलन्स खूप सांभाळताना देखील बॅटरला पाहिलं. गणेश हा बॅटर होता. धावसंख्या आता पुढे सरकली. थोडंसं इथे हलवार पद्धतीने चाललेली धावसंख्या होती, तिला मात्र फास्टेट मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि चांगलं एलिव्हेशन टायमिंग घेतलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आधी झोपला आणि चोपला अशी काही संकल्पना पाहिली. यावेळी पुन्हा एकदा टर्न केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला, फुल टॉस बॉल होता, ऑन द राईज केला, फटका एक्झिक्यूट केला होता. डीप मध्ये फिल्डिंग, चांगला एफर्ट. त्याच्याकडे खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणखीन एक धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, परंतु पाहणं गरजेचं राहील कंप्लीट होईल का. नो डाऊट डेफिनेटली इथे कंप्लीट होतात. त्या मात्र 3 रन्स कंप्लीट आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 24, लॉस ऑफ 3 विकेट 24 या आकड्यावर. योगेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिले थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. आता तिसरा पंचांकडे इथे मात्र रेफर केला जाईल. हा डिसिजन चेक केलं जाईल वेस्ट ऑफ हाईट साठी. नो बॉल असेल. परभणी आता निर्माण झाले बॅटिंग करत असताना खापरी या संघासाठी. हा देखील नो बॉल आलाय. क्रमांक 1च्या षटकामध्ये थोडीशी ढासळलेली परिस्थिती आपण बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाची पाहिली, परंतु त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करताना आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये आता मात्र पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत आणलं जाते मयूर 11 खापरी या संघाला. पुढील बॉल फ्रीडचा बॉल असेल. डाऊन द लेग स्टिक यावेळी यष्टा सोडून जातोय. पंचांनी तपासणी केली. खूप चांगलं डिसिजन, योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत गेले 4 दिवस, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं विलास पवार सर असतील. आजच्या दिवसामध्ये महेश वाघ सरांना आपण पाहत नाहीये, तरी देखील अज्जू सर देखील आज आपण पाहतोय. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अब 32 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3 विकेटच्या मोबदल्यात आणखीन एक एक्स्ट्राची धाव ऍड झाली होती. पुढील बॉल नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळी इथे चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडू पडला जरूर, परंतु त्यानंतर अँगल क्रिएट केला. लेंथ बॉल होता, चांगला लेंथचा वापर केला आणि हा डॉट बॉल थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. गोलंदाज योगेश गोलंदाजाचं पुढील बॉल. ओहो, अगदी स्विंग अँड मिसचा फटका केलायचा होता, परंतु हवं तसं कनेक्शन मिळत नाहीये. सातत्याने फटके खेळले जातात. आता सलगचे 2 डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त होताना गोलंदाज योगेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 2.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. पुढील बॉल स्टेप आउट केलाय. इथे पाहिलं तर बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळतंय. चांगलं जजमेंट होतं क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे नक्कीच इथे कनेक्शन झालं नाहीये. एसटी वाकवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु नाही. एफर्ट चांगले होते. यष्टीरक्षकाचं बॅकअप देखील खूप चांगलं होतं. हो, यावेळी पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केलंय. लोंगॉप क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, एक्झिक्यूट केलं, डीपमध्ये गॅप खेळलाय. तोपर्यंत एकच सिंगल इक्वली जाईल. इथे हळूवार गतीने आता पुन्हा एकदा धावसंख्या जे मात्र सुरू पाहतोय बॅटिंग करत असताना, जे मात्र मयूर 11 खापरी या संघाची चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. गणेश या खेळाडूचे एकटा खिंड लढतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर 10 बॉल आणि 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 देखील मैदानामध्ये इथे समाप्त झालं. धावसंख्या 34 या आकड्यावर चांगली जे मात्र बॅटिंग करत असताना आपण जे मात्र मयूर 11 खापरी या संघाकडनं गणेशला पाहतोय. आणि एक संघर्षमय खेळी राहुलची देखील पाहतोय, कारण की एका अनुषंगाने प्रथमतः सार्थक 6 बॉलचा खेळ इथे शिल्लक असेल सध्या बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघासाठी. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 4 कुणाच्या हातामध्ये ते सोपवलं जाईल, कारण की थोडंसं विचार केला या मॅचमध्ये तर थोडंसं पुन्हा एकदा बॅकफुटवर जो आपण आम्ही शेलगाव हा संघ पाहतोय, कारण की ज्या पद्धतीने शेलगाव या संघाकडे गोलंदाजी आहे तितक्या ताकदीची गोलंदाजी आपण मयूर 11 खापरी या संघाकडे देखील पाहत असतो, जे मात्र माळ विभागात. पुढील बॉल विवेक बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. ओहो, क्या बात आहे. इथे घडलंय काय. सध्या वेस्ट ऑफ हाईट्ससाठी पंचांनी नो बॉल घोषित केला. अत्यंत खराब चेंडू होता. इथे लेंथ आणि लाईन इथे टप्पा इथे शोधावा लागेल विवेक या गोलंदाजाला, कारण की प्रथमतः जेव्हा एखादा गोलंदाज नो बॉल फेस करत असतो तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास आणि मनोबल थोडं खच्चीकरण होत असतं, आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं तितकंच महत्वाचं असतं. विवेक पुढील बॉल अगदी खोलात होता. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. फ्रीडचा बॉल असेल. संधी जी बात निर्माण झाली होती बॅटरकडे. फ्रीडचा बॉल असेल. पंच
एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये जी मात्र ऍड झाली होती नो बॉलच्या साह्याने आणखीन एक जीवनदान मिळतंय आणि महत्वाची विकेट होती गणेश याच्यासाठी एक सापलं रचलं होतं परंतु हा फ्रीड बॉल असेल ग्राह्य धरली जाणार नाही विकेट. अहो यावेळी फक्त लॉफ्ट ड्राईव्ह केला फटका एक्झिक्यूट केला लोंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित त्याच्याकडे मिस्टेक झाली त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला नो डाऊट आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता सध्याच्या घडी जाऊन पोहोचले 39 लॉस ऑफ 3 विकेट 39 या आकड्यावर 3.2 बॉलचा खेळ समाप्त झाला अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 4च्या षटकामध्ये विवेक या गोलंदाजाला 5 रन दिले जाते. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. शॉर्ट बॉल इथे शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर घेऊ शकला नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला. चांगलं एफर्ट जे मात्र पाहायला मिळत होतं परंतु कॅच थोडं कठीण होतं पण कठीण झेल देखील सोपं करणं तितकंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये कारण की जिंका नाही का असं म्हटलं जातं पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ अशी काही परिस्थिती आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहत असतो परंतु हे चित्र आता सध्याच्या घडीला या मॅचमध्ये थोडंसं येते महागडं ठरू शकते ते मात्र फिल्डिंग करणार टीमसाठी. यावेळेला डाऊन द लिस्टिक यष्टा सोडून जाते बॉल याचा अनुषंगाने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धावसंख्या 41 41 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात सध्या विवेक गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये कारण की पहिला थोडा खराब बॉल होता त्यानंतर आत्मविश्वास आणि मनोबल जेव्हा ते कमी झालं होतं परंतु तरी देखील चांगली गोलंदाजी पण यावेळेस थांबायचं नाव घेत नाहीये. अटॅक केलंय लांबच लांब दूरच दूर बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. गणेश आहे ना अजून मैदानामध्ये फटक्यात वजन धावा मिळतील अर्धा डझन. गणेशाच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार लांबच लांब डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना गणेश या खेळाडूची पाहतोय. आतापर्यंत 12 बॉल 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. 47 लॉस ऑफ 3 विकेट 47 धावा टीमच्या स्कोर कार्डवर स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओहो सफल झाला ऑन साइडला केला टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र आपण पाहायला मिळालं म्हणजे सातत्याने त्याच्याकडे जास्तीत जास्त बॉल गेले ऑन द राईज फटके देखील खेळले गेले परंतु हवं तसं एलिव्हेशन जे मात्र मिळालं नव्हतं गणेशला. तरी देखील सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी एकटा खिंड लढताना मॅच मध्ये आपण मयूर 11 खापरी संघाकडनं गणेश या खेळाडूला पाहतोय. धावसंख्या 47 47 या आकड्यावर जी मात्र जाऊन पोहोचली होती आणि आता मात्र एक आणि दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केला होता आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच एकच धाव इथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या मोहात इथे अडकला गेला आणि याच अनुषंगाने एका धावेच्या मध्येतरी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 48 लॉस ऑफ 4 विकेट 48 या आकड्यावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 पुढे सरसाव डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि फक्त दर्शक बने एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून होते फरार. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 52 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात. आणि गणेशाचं कौतुक करायला हरकत नाही कारण की त्याने बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये 14 बॉल आणि 32 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं. कारण की क्रमांक 1च्या षटकामध्ये थोडंसं संकट जे मात्र बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघावर आलं होतं कारण की क्रमांक 1च्या षटकामध्ये अवघ्या 3 विकेट च्या मात्र प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक. VIP डावीज मध्यस्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला मान्यवरांची मांदियाळी देखील भरपूर या स्पर्धेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आज फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये भरपूर अतिथी देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती भारतीय परंपरानुसार कोणते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले की त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं हे तितकंच गरजेचं असतं. तसेच या मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय म्हणजेच तर नक्कीच अभोदय बँक केशर मध्ये अभोदय बँक मध्ये कॅशियरचे काम करणारे सन्माननीय आदरणीय
प्रवीण दादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन प्रवीण दादा भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सहर्षणीय सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने आदरणीय सन्माननीय बालकृष्ण भोईर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. तर बालकृष्ण भोईर दादा यांचा शुभ सन्मान आपण स्वीकार करा सर. या ठिकाणी मुख्य मंचावरती आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन बालकृष्ण भोईर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न होत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही देखील आलात आणि या स्पर्धेची उंची वाढेल त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सहर्षणीय स्वागत. वनोटे संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान वेलूक संघाचा कॅप्टन. चला आपण लगेच सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत कारण की आज फायनलचा दिवस आहे आणि आपल्याला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. जय हनुमान वेलूक संघ या कारण की एका दिवसामध्ये तुम्ही सर्व काय मॅचेस खेळणार आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करणं तितकंच महत्वाचं राहील. सध्या दोन टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय म्हणजेच मयूर 11 खापरी संघ आणि आम्ही शेलगावकर अशा दोन टीमला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेची नक्कीच एक या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपण खऱ्या अर्थाने हे मांडव पाहतोय आणि त्याच मंडपचे डेकोरेटर्स म्हणजे अष्टविनायक मंडप डेकोरेटरचे सर्वेसर्वा सन्माननीय एकनाथ भोईर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आम्ही इथे शुभ सन्मान करत आहोत. एकनाथ दादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे आपण एक सुंदर असं एक मंडप पाहतो या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील मुख्य मंचावर आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन एकनाथ दादा भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच खापरी संघ आणि खापरी संघाचा कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट करीत असेल तर दशरथ राऊत सर यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबरीने दर्शन निचिते यांच्याकडनं देखील 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि शेलगाव संघाचे कोणत्याही बॅटर जर 3 बॉल मध्ये 3 चौकार मारित असेल तर दशरथ राऊत सर यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर धसई ब्लास्टर संघाचे सर्वेसर्वा रविराज जाधव सर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. प्रथमतः 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक चौकार अशा पद्धतीने प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आलाय क्रमांक 1च्या षटकामध्ये. ओहो ऑनसाइडला बोलवलंय, क्षेत्र निवडले खाली आणि त्यावर आक्रमण चढवलं जात आहे. बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय जो मात्र बॅटर मनोज याच्या बॅटमध्ये दुसरा चौकार. 10 रन्स ऍड झाल्या. 53 धावांचा पाठलाग करायची सध्या खूप चांगली परिस्थिती बॅटिंग करत असताना शिलगाव या संघाची पाहतोय.
कारण की आक्रमकता स्वीकार करायची आणि त्याच पद्धतीची आक्रमकता स्वीकार करताना जेव्हा बॅटिंग मार्कवर आपण शेलगाव या संघाचे 2 फलंदाजांना पाहतो. ओपनिंगसाठी दाखल झालेत मनोज आणि त्याच्या सोबतीला संजय आणि प्रतीक राऊत बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 1च्या षटकामध्ये. अष्टपैलूची कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी पार करत असतो. आज देखील स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये दाखल झालेत आणि चांगली इथे खेळी करावी लागेल. जे मात्र प्रतीक राऊतला ऑन साईडला केल्याचा प्रयत्न यावेळी खऱ्या अर्थाने नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगला टप्पा होता, अँगल क्रिएट, लेंथ बॉल होता आणि त्याच अनुषंगाने बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय शरददादा भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत. या विराजमान व्हा मुख्य मंचावर. यावेळेस पुन्हा एकदा समोर बॉल होता, लॉफ्टेड केला, ड्राईव्ह केला, इथे अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतं. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच सिंगल जी मात्र इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या डबल डिजिटमध्ये कन्वर्ट झाली. 11-11 या आकड्यावर 0 विकेट. विकेट देखील नाही आतापर्यंत. 4 बॉल फेस केले, कारण की मागील खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण मयूर 11 या संघाची पाहिली तर 4 बॉलमध्ये तब्बल 2 गडी ते मात्र गमवताना आपण पाहिले होते. हो, यावेळेस फटका बसला होता, परंतु क्षेत्रक्षेत्र तिथे नाहीये. खाली क्षेत्र वॅकंड एरियामध्ये बॉल पडला निर्जल स्थळी आणि या अनुषंगाने बॉल मुसंडी मारतोय. बॉल होते फरार डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो आणखीन एक दर्जेदार चौकार. तर सतीश आदरणीय सतीश दादा मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर होत आहे. तर विशाल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सतीश दादा मोरे यांचा इथे शुभ सन्मान करत आहोत. पुढील बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल राईट राऊंड द विकेट. ओहो, चांगला बॉल लेंथ बॉल होता. अगदी कटरचा वापर केला. बोटांची जादू फिरवताना गोलंदाजाला आपण पाहिलं. याच अनुषंगाने पाहतात एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 18 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 53 धावांचा पाठलाग करायचे बॅटिंग करत असताना शेलगाव या संघाला. कॅमेरामॅन VIP डाईज वर थोडं फोकस करा प्लीज. वनोटे आणि त्यांच्या विपक्ष वेलूक अशी मॅच आपण रंगताना पाहणार आहोत. पुढील मॅच आणि सन्माननीय प्रवीण दादा भोईर सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. सध्या ऑनगोइंग मॅच देखील सुरू आहे. 53 धावांचा पाठलाग करायचे शेलगाव या संघाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा जेव्हा तर कुठल्या जातात. चांगली ती सुरुवात बॅटिंग करत असताना शेलगाव या संघाची पाहतोय क्रमांक 1च्या षटकामध्ये, कारण की एक पॉवर प्लेचं षटक होतं. P1च्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करायची होती आणि त्याच अनुषंगाने ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करताना शेलगाव या संघासाठी. पुढील बॉल ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला केलायचा, लेग ग्लास केला डीपमध्ये. इथे पाहिलं तर की शॉर्ट आणि मिडॉपवरनं क्षेत्ररक्षक येतो. मिडॉनवरनं एकच सिंगल तोपर्यंत इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 37 म्हणजे 17 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. हो, अगदी खोलात होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना गोलंदाजाला पाहतोय. सध्या थोडंसं कमबॅक म्हणायला हरकत नाही. विशाल बॉलिंग ट्रॅक वर आलाय क्रमांक 2च्या षटकामध्ये. धावसंख्या 16 या आकड्यावर धावसंख्याचा पाठलाग करायचे ते मात्र 53 या धावसंख्येचा, परंतु त्या अनुषंगाने थोडंसं इथे कमबॅक करावं लागेल बॅटिंग करत असताना शेलगाव या संघाला. पुढील बॉल ओव्हर द विकेट. हो, अगदी खोलात बॉल पुढ्यात टाकला होता. त्यानंतर अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होतं. त्यानंतर क्षेत्ररक्षक फ्लंबर होतोय. थोडं चेंडू समजलं नाही. फर्स्ट अटेम्प्टमध्ये इथे प्रयत्न केला जरूर, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये बॉल हाताला ब्रश होऊन थोडासा इथे मागे चालला होता, परंतु त्यानंतर चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा इक्वडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 18 याकडे जाऊन पोहोचले. 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त आणि चांगली इथे बॅटिंग आणि संत गतीने चाललेली धावसंख्या शेलगाव या संघाची. तर सोनगावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय साईनाथ दादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद साईनाथ दादा पवार सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 19 धावा
टीमच्या टोटलमध्ये. हो यावेळेस पायावरती जाऊन बॉल अडवतो, लेग ग्लास करायचा प्रयत्न केला परंतु हवं तसं एलिव्हेशन नाहीये, मिडलिंग नाहीये आणि याच अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच शेलगाव या संघाला. मनोज बॅक टू द गाऊट. तर मुख्य व्यासपीठावर म्हणजेच साईनाथ दादा पवार सर या ठिकाणी उपस्थित आहे. सोनगावचे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन साईनाथ पवार सर यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. शॉर्ट बॉल होता, लेंथ बॉल होता. इथे पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉल आलाय. डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जाते बॉल. पंचांचं दोन्ही हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढेल टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 20. लॉस ऑफ 1 विकेट 20 या आकड्यावर. पुढील बॉल शेवटचा बॉल असेल. हो अगदी खोलात होता, अगदी खोलात होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न इथे केला जातोय सातत्याने गोलंदाजाचा आणि याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या 20 या आकड्यावर. प्रेक्षक आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहतोय. आनंद घेतात प्रेक्षक. ऑन स्क्रीनला देखील पाहतोय 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून गेले 4 दिवस जी मात्र आपण ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. कॅमेरामॅन सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मयूर डोंगरे असतील. मयूर मार्के असेल. थोडी अभय सरांना मयूर घ्या. संख्या 20 या आकड्यावर. 2 षटकांची समाप्ती देखील झाली आहे. सूरज खुने देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय त्यांना आणि ऑपरेटिंगच्या भूमिकेत अभय खुने सरांना पाहतोय. गेले 4 दिवस जबरदस्त कॅमेरा वर्किंग देखील त्यांची पाहिली आणि ऑपरेटिंग देखील पाहिली. असे 7 स्टार वाहिनीची ही पूर्ण टीम, टेक्निकल टीम. 33 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये, मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि याचा अनुषंगाने हा डॉट बॉल आलाय. सध्या पाहिलं तर गणेश याला इन्व्हाइट केले षटक क्रमांक 3 मध्ये आणि पहिला बॉल जबरदस्त जो फेस केलाय मैदानामध्ये. यावेळेस फटका बसला. मिस्टामिक स्ट्रोक, जेलची संधी आणि पकडलाय जेल. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना जेव्हा मात्र शेलगाव या संघाला बसतोय. बॅक टू द गाऊट संजय. खऱ्या अर्थाने माळ विभागातील एक नामांकित समालोचक म्हणजेच अमोल निमसे सर यांच्याकडनं माळ विभागातील 8 संघ जे इन ऍक्शन मध्ये आज खेळणार आहेत त्यांना सर्व टीमला अमोल निमसे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं ते देखील आपल्यासोबत जॉईंट असते म्हणजे 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 20 या आकड्यावर. 2.2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गणेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 3. पुढील बॉल अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता. ऑनसाइडला केलाय. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल फक्त मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 21. लॉस ऑफ 2 विकेट 21 या आकड्यावर. 9 बॉल 32 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 बॉल 32 धावा या मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल का, येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर नक्कीच माल विभागातील 8 संघ ऍक्शन मध्ये आणि मातब्बर संघ खेळताना आपण पाहतोय. चांगले मॅचेस आपल्या भेटीला येणार आहेत आणि सध्या पाहिलं तर नक्कीच प्रथमता दिवस ज्यांनी गाजवला दसई ब्लास्टर हा संघ
दुसरा दिवस काट्याची वाडी या संघाने गाजवला. तिसरा दिवस जय हनुमान महाज या संघाने गाजवला. आणि चौथा दिवस खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच कदमपाडा या संघाने गाजवला. यावेळेस मोठा संडाचा फटका एक्झिक्यूट केला आहे. वाईड श्लोंगा मध्ये क्षेत्ररक्षक परत नाही चूक, पकडला जातोय जेल. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतो. बॅटिंग करत असतात टीम आम्ही शेलगाव कर या संघाला. ट्वेंटी 21 लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 7 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. सातत्याने ऑन द राईट फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु एलिव्हेशन आणि कनेक्शन इथे मिळत नाहीये. आणि हा देखील डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 6 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना अमित शेलगाव या संघाला. प्रथमतः आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मयूर 11 खापरी या संघाची परिस्थिती क्रमांक 1च्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 3 गडी गमवताना पाहिलं. पण त्यानंतर आपल्या संघासाठी एकटा खिंड लढताना आपण बॅटर जो मात्र गणेशला पाहिलं. अफलातून बॅटिंग त्याची माळा मिळाली. आणि त्यानंतर डाव सावरायचा प्रयत्न केला. चांगली परिस्थिती म्हणजेच नाजूक स्थितीमध्ये असताना मयूर संघाला इथे संघर्षमय खेळी केली आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. आणि त्या अनुषंगाने मी म्हटलं होतं, आपण चर्चा जरूर केली होती की चांगली गोलंदाजीमध्ये देखील चांगलं परिवर्तन आपण मयूर 11 खापरी या संघाकडे पाहतो. अगदी खोल्यात टाकला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे केला जातोय परंतु चांगला बॉल. तर नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं म्हणजेच सरलगाव गावचे युवा उद्योजक सन्माननीय वैभव शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा. या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवलाय, टर्न केलाय आणि वाईडिश आणि अगदी विचार केला तर नक्कीच लुंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी एफर्ट चांगले केले परंतु प्रयत्नानं यश इथे मिळालं नाही. हा आलाय षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जे गेली आणि धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले. चौकार असेल. ओके. ट्वेंटी 29 धावा टीमच्या टोटल मध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा टर्न केले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक कारण की बॉल अडवायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर होता. आणि हा बॉल देखील गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो चौकाराच्या मदतीने धावसंख्या 33 म्हणजे डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 33 या आकड्यावर. 2 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना शेलगाव या संघाला 53 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. यावेळी येथे पाहिलं तर की विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार येतोय. चांगली बॅटिंग करतोय परंतु आता सध्या या मॅच मध्ये विचार केला तर परिस्थिती ढासळताना आपण शेलगावकर या संघाची पाहतोय. 1 बॉल 14 धावा. कोणताही चेंडू अवांतर फेस केला नाही तर हा संघ म्हणजेच मयूर 11 खापरी हा संघ विजय होऊ शकतो. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका बसला. स्ट्रोक कॉटन बॉलची संधी परंतु इथे खऱ्या अर्थाने नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न केला नाहीये. आणि याच अनुषंगाने मयूर 11 खापरी हा संघ इथे विजय झालेला हा संघ पाहतोय. 53 धावांचा पाठलाग करताना 39 धावसंख्येवर